नमस्कार, गुलमोहर किचनमध्ये आपलं स्वागत आहे। आज मी आंब्यापासून पुरणपोळी बनवलेली आहे। एकदम सोपी अशी ही रेसिपी आहे। आता वटपौर्णिमा आलेलीच आहे, तर रसाऐवजी तुम्ही ही पुरणपोळी बनवून बघा। ती पुरणपोळी जी केलेली आहे ती तुपामध्ये बुडवून खायची आहे किंवा दुधामध्ये खाल्ली तरी पण चालू शकतं। एकदम मस्त अशी लागते आणि रंगही तिचा खूप सुरेख आलेला आहे। त्यासाठी इथे 1 वाटी हा रवा घेतलेला आहे। रवा हा बारीक वापरलेला आहे आणि 2 हे केशर आंबे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। आता याचा पल्प काढून घ्यायचा आहे आणि मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे, म्हणजे याचा रस बनवायचा आहे। इथे या चाकूच्या साहाय्यानेच याची जी साल आहे ती काढून घ्यायची आहे। जर कडक आंबा असेल तर सहज हे साल निघून येतं। आता यानंतर याचे असे पीस करायचे आहेत आणि सगळा पल्प हा काढून घ्यायचा आहे। आता हे मिक्सरला बारीक फिरवून घ्यायचं आहे। हे पहा, याप्रमाणे फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये गावरान तूप घालायचं आहे, 1 चमचा तरी घालायचं आहे आणि या तुपामध्ये हा रवा छान असा भाजून घ्यायचा आहे। जास्त गुलाबी करायचा नाही, थोडासा हलकासा रंग हा चेंज झाला पाहिजे। इथे हा रवा बदामी रंगावर आता भाजून झालेला आहे। आता यामध्ये त्याच वाटीने हा जो आंब्याचा पल्प काढलेला आहे किंवा रस जो आहे तो घालायचा आहे आणि व्यवस्थित असं हे हलवायचं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। आणि त्याच वाटीने पाऊण वाटी ही साखर मी घेतलेली आहे। आता हे व्यवस्थित असं सर्व मिक्स करायचं आहे। साखरेमुळे याला पाणी सुटायला लागलेलं आहे। गॅस हा बारीकच ठेवायचा आहे। हलवून झाल्यानंतर यावर 2 मिनिट झाकण ठेवायचं आहे आणि व्यवस्थित रवा हा त्या रसामध्ये साखरेमध्ये शिजू द्यायचा आहे। इथे 2 मिनिट झालेले आहेत आणि आता एकदा परत हे हलवून द्यायचं आहे। याला गॅस अजिबात फुल करायचा नाही आहे। हे सर्व आता हलवून झाल्यानंतर 2 मिनिट परत आता झाकण ठेवून द्यायचं आहे। याच्या जर गाठी झालेल्या असतील तर व्यवस्थित फोडून घ्यायच्या आहेत। 2 मिनिटानंतर परत मी झाकण काढलेलं आहे आणि आता हे सर्व हलवून घेऊन गोळा करायचा आहे आणि एकदम कोरडं असं आता हे सारण झालेलं आहे। इथे आता गॅस हा बंद करायचा आहे। हे सारण पूर्ण थंड होऊ द्यायचं आहे। कढईमध्येच ठेवलं तरी पण चालू शकतं। एकदम थंड होऊ द्यायचं आहे किंवा आदल्या दिवशी जरी केलं संध्याकाळी आणि दुसऱ्या दिवशी जरी याच्या पोळ्या बनवल्या तरी पण चालू शकतं। इथे गव्हाचं पीठ हे चाळून घ्यायचं आहे। आता अंदाजे पीठ घ्यायचं आहे, तुम्हाला जेवढ्या पोळ्या बनवायच्या आहेत तेवढं। आणि इथे मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार, थोडंसं जास्ती घातलं आहे। थोडीशी हळद घालायची आहे, 1 पळी तेल घालायचं आहे। तेल घातल्यानंतर हे पीठ व्यवस्थित हाताने
मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून जे तेल टाकलेलं आहे ते या पिठाला लागलं जाईल. आता थोडं थोडं करून पाणी घालायचं आहे आणि कणिक व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. पुरणपोळीला जसं आपण मळतो तसंच हे मळून घ्यायचं आहे, किंवा चपात्यासाठी सुद्धा जे पीठ आपण मळून घेतलेलं असतं त्या प्रकारे हे पीठ मळून घ्यायचं आहे. जास्त घट्ट करायचं नाही आहे. इथे हे कणिक आता मळून झालेलं आहे. हे पहा, या प्रकारे मऊ असं हे मळून घेतलेलं आहे आणि याला 15 ते 20 मिनिट झाकून ठेवायचं आहे. आता पोळ्या करायला घ्यायचं आहे. तर आता हे जे सारण आहे त्याचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहे सुरुवातीला पुरण भरण्यासाठी. हे पहा, याप्रमाणे सर्व गोळे हे करून घ्यायचे आहेत. हाताला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे, कारण थोडंसं हे चिकट होतं सारण. हे पहा, याप्रमाणे सर्व गोळे हे बनवून घ्यायचे आहेत. इथे एका वाटीचे 12 गोळे हे झालेले आहेत, म्हणजे 12 पुरणपोळ्या या होणार आहेत. पीठ हे छान असं भिजलं गेलेलं आहे. आता पुरणपोळ्या या करायला घ्यायच्या आहेत. जेवढा पुरणाचा गोळा घेतला आहे तेवढाच कणकेचा गोळा घ्यायचा आहे आणि पिठामध्ये याला असा लोळवून घ्यायचा आहे आणि याची अशी पारी बनवायची आहे. एकदम पातळ अशी पारी बनवायची आहे. पुरणासारखीच ही पोळी लाटायची आहे आणि त्याचा उंडाही त्या प्रकारेच बनवायचा आहे. हे पहा, आता या प्रकारे हा उंडा बनवून घ्यायचा आहे. वरची साईड अशी बंद करून घ्यायची आहे आणि वरती आलेलं जे पीठ आहे तेच यावर परत असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि ही बाजू अशी दाबून घ्यायची आहे, म्हणजे पुरण हे सगळ्या बाजूनी लागलं जातं. आता पिठामध्ये घालून परत हाताने असं प्रेस करून घ्यायचं आहे आणि आता लाटायला सुरुवात करायची आहे. आता तुम्हाला पोळी जेवढी जाड पातळ पाहिजे आहे तेवढी तुम्ही लाटू शकता. जाड जरी केली तरी पण एकदम मस्त ही पोळी लागते. याप्रमाणे ही पोळी आता लाटलेली आहे. मी खूप पातळ पण नाही लाटणार आणि खूप जाड पण नाही लाटणार. याप्रमाणे ही पोळी लाटायची आहे. इथे लोखंडी तवा मी टाकलेला आहे आणि त्यावरच ही पोळी भाजणार आहे. साईडने थोडंसं तूप हे सोडायचं आहे. याला गावरान तूपच वापरायचं आहे, कारण गावरान तुपाचा जो वास असतो तो एकदम छान असा या पोळीला लागतो. पोळी ही उलटून घ्यायची आहे. थोडंसं आता परत तूप याला लावायचं आहे. या पोळीची रेसिपी तुम्हाला नक्की आवडणार आहे. नक्की ट्राय करा. जोपर्यंत आंबे आहेत तोपर्यंत तरी एकदा तरी करून बघा. खूप छान अशी ही होते. याप्रमाणे सर्व पोळ्या भाजून घ्यायच्या आहेत. इथे या पोळ्या तयार आहेत. पाहू शकता तुम्ही, एकदम छान अशा या झालेल्या आहेत आणि एकदम मऊ होतात. एकदम छान अशा होतात. नक्की बनवा. ही पोळी तुपाबरोबर खायची आहे. खूप छान अशी लागते, किंवा दुधाबरोबर सुद्धा तुम्ही खाऊ शकता आवडीनुसार. वाटीत तूप घ्यायचं आहे आणि पोळी पाहू शकता तुम्ही, एकदम छान असं हे पुरण यामध्ये भरलं गेलेलं आहे.
हे पहा, आणि मस्त अशी ही तोडायची आहे आणि या तुपामध्ये बुडवून छान अशी खायची आहे। हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। या वटपौर्णिमेला तुम्ही ही रेसिपी नक्की बनवा, खूप आवडणार आहे सगळ्यांना।